बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। कालच आपण राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड या बिहारच्या दोन महत्त्वाच्या पक्षांविषयी एक भाष्य केलं होतं। जनता दल युनायटेड सध्याच्या एनडीएचा एक घटक आहे, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट आहे। जनता दल युनायटेडचे अध्यक्ष जे नितीश कुमार यादव तुम्हा सर्वांना चांगलेच परिचित आहेत, ज्यांना पलटूराम असं म्हटलं जातं, आणि तेजस्वी यादव जे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत, जे तेजस्वी यादव यांना पलटूराम चाचा असं म्हणत असतात। काल यांच्याविषयी आपण एक भाष्य केलं होतं। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, अतिशय महत्त्वाच्या घटना आहेत। आज पुन्हा सांगण्याचं कारण असं, कारण आजचीच आज तकची एक बातमी आहे, तुम्ही सर्वांनी आज तकवर जाऊन ती पहा। आजचीच आज तकची एक बातमी आहे ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांच्यामध्ये बोलणी सुरू देखील झालेली आहेत। होय, या घटना अतिशय महत्त्वाच्या आहेत। आपण म्हणाल बिहारच्या विधानसभांविषयीचे हे सगळे कल आहेत। आता तुम्हाला आम्ही पुन्हा सांगतो, बिहार विधानसभेमध्ये सगळ्यात मोठा जर कुठला पक्ष असेल तर तो राष्ट्रीय जनता दल आहे। बिहार विधानसभेमध्ये एकूण 240 आमदार येतात आणि भारतीय जनता पक्षापेक्षा सुद्धा जास्त आमदार, म्हणजे एक जास्त आमदार हा राष्ट्रीय जनता दलाचा आहे। 79 आमदार हे राष्ट्रीय जनता दलाचे, लालू प्रसाद यादवांच्या पार्टीचे किंवा तेजस्वी यादवांच्या पार्टीचे असे तुम्ही म्हणू शकता, आणि त्यानंतर 78 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। म्हणजे 79 आमदार असलेला पक्ष आज विरोधात बसलेला आहे। आणि विचार करा, 45 आमदार ज्याचे आलेले आहेत तो जनता दल युनायटेड जो पलटूराम चाचांचा आहे, नितीश कुमार यादवांचा आहे, तो मुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे, आणि 78 आमदार ज्याचे निवडून आलेले आहेत तो उपमुख्यमंत्री म्हणून बसलेला आहे। हे सगळं सांगण्यामागचं, पुन्हा सांगण्यामागचं कारण असं, कारण महाराष्ट्राचं राजकारण या सगळ्या घटनांशी संबंधित आहे। आजचीच आज तकची बातमी पहा, इंडिया टुडेची बातमी पहा, आणि कालची एबीपी न्यूजची देखील बातमी पहा। आपला व्हिडिओ 6-6:30च्या आसपास आला होता, आणि ह्या बातम्या 7:30-8च्या नंतरच्या बातम्या आहेत। हे सगळं मी यासाठी सांगतोय कारण जनता दल युनायटेडचा पाठिंबा जर मोदी सरकारचा निघत असेल, 12 खासदार बाहेर पडत असतील, इंडिया आघाडीमध्ये येत असेल, इंडिया आघाडी 272चा आकडा गाठते। 272चा आकडा गाठल्यानंतर मात्र देशातलं सरकार पडतंय। देशातलं सरकार पडल्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या सगळ्या संस्था सरकारच्या हातामध्ये येत असतात। मी पुन्हा पुन्हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं नाव घेतो, पुन्हा पुन्हा न्याय व्यवस्थेवरच्या प्रभावाचं नाव घेतो। हे सगळं का गरजेचं आहे, कारण गेल्या 2.5 वर्षात सरकारचा प्रभाव किती या सगळ्या गोष्टींवर झालेला आहे आपण सर्वांनी पाहिलात। आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलल्या गेलेल्या आहेत। अगदी शिवसेनेचा निवाडा सुद्धा सरकारच्या हस्तक्षेपाखालीच झालेला आहे। आरोप नाही हा, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आरोप नाहीये हा आपला। शिवसेनेचं नाव आणि चिन्ह कशा प्रकारे दिलं गेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। अगदी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने यांच्यावर बंदी घातली होती की तुम्ही कुठलाही निर्णय द्यायचा नाही, जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये याच्याविषयी अंतिम निर्णय होत नाही कुठलाही निर्णय द्यायचा नाही। तुम्ही पाहिलं असाल सुरुवातीच्या काळामध्ये यांच्यावर जोपर्यंत बंदी होती तोपर्यंत सारं काही व्यवस्थित चालू होतं। जशी यांच्यावरची बंदी उठवली, लागलीच तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी शिवसेनेचं नाव, शिवसेनेचं चिन्ह यांनी शिंदे टोळीला देऊ केलं। हे काही शेमडा पोरगा सुद्धा सांगेल, हे काही केंद्रातल्या सत्तेच्या मर्जीशिवाय केलं नसणार। आज विचार करा, मी विनोदात म्हणत असतो, पण आज मी तिला तुम्ही विचार करा, जर मनसेसारखा पक्ष यांच्या महायुतीचा जर भाग असता विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, तर मनसेसारख्या पक्षाचे सुद्धा 20-25 आमदार असेच निवडून आले असते। होय, आले असते, असेच निवडून आले असते, कारण सोबत घेतलेला प्रत्येकाला काही ना काहीतरी आमदार देऊ केलेले आहेत। म्हणजे मी एक प्रसंग सांगतो, अगदी 2 दिवसापूर्वीचा एक प्रसंग आहे। ठाण्यामध्ये एका गावामध्ये, ठाण्यातल्या एका गावामध्ये मी आणि शिवसेना नेते खासदार, माजी खासदार म्हणता येईल, मला ते माजी हा शब्द उच्चारताच येत नाही, खासदार राजनजी विचारे साहेब, आम्ही एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो। तिथे कीर्तन चालू होतं। मी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक घेणार नाही, कारण आपल्यामुळे कोणी अडचणीत येता कामा नये। मी महाराजांचं नाव जाणीवपूर्वक घेणार नाही।
जे कीर्तनकार महाराज होते, चांगले प्रसिद्ध कीर्तनकार महाराज, जसं त्यांनी राजनजी विचारे साहेबांना येताना पाहिलं, आम्हाला येताना पाहिलं, आम्ही ज्यावेळेस तिथे बसलो, महाराज म्हणाले की विचारे साहेब, महाराष्ट्रात काय घडलंय किंवा महाराष्ट्रात कशा प्रकारे हे निकालांचे कल बदललेले आहेत, हे सगळं आम्ही एकीकडे ठेवतो, पण सगळ्यात जास्त आम्हाला वाईट वाटतं, बरं महाराज ठाण्याचे नव्हते बरं का, सगळ्यात जास्त आम्हाला वाईट वाटतं की खासदार राजनजी विचारे या व्यक्तिमत्वाचा झालेला पराभव. कारण ह्या अशा अटीतटीच्या काळामध्ये, या अशा संघर्षाच्या काळामध्ये, पक्षाला आलेल्या या पडत्या काळामध्ये जी व्यक्ती ठाण्यामधनं पहाडासारखी नव्हे तर बुर्जासारखी उभी राहिली, ती खासदार राजनजी विचारे साहेब यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. विचार करा ना, हे एकनाथ शिंदेंचं अपयश आहे, हे अपयश एकनाथ शिंदेंचं. त्यांनी ठाण्यातनं सगळ्यांना स्वतःसोबत घेतलं, पण त्यांना खासदार घेता आला नाही. विचार करा तुम्ही, ही गोष्ट ही सोपी नाही आहे की किती तो प्रेशर आला असेल एका व्यक्तीवर. सबंध ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यात जवळपास 4 ते 5 महानगरपालिका येतात, अशा ह्या ठाणे जिल्ह्याचा खासदार त्यांना घेता आला नाही. विचार करा, नवी मुंबई सारखी मोठी महानगरपालिका येते, ठाणे महानगरपालिका येते, मीरा भाईंदर महानगरपालिका येते, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येते, उल्हासनगर महानगरपालिका येते, भिवंडी निजामपूर महानगरपालिका येते, अनेक महानगरपालिका या ठाणे जिल्ह्याचा भाग आहेत. विचार करा, अशा जिल्ह्याचा खासदार त्यांना घेता आला नाही आणि हा खासदार एकटा पहाडासारखा उभा राहिला. त्याचा पराभव होताना पाहिला. महाराजांना सुद्धा त्या कीर्तनकार महाराजांना सुद्धा त्याचं वाईट वाटलं. ते म्हणाले, तुम्हाला माहित नव्हतं तुमचा पराभव होणार आहे, आम्हालाही माहित नव्हतं तुमचा पराभव होणार आहे, पण मशीनला मात्र माहिती होतं तुमचा पराभव होणार आहे. मशीनला मात्र चांगलंच माहिती होतं तुमचा पराभव होणार आहे. असो, आज तुम्ही खासदारकीला पडलात, तुम्ही आमदारकीला पडलात. राजकारणामध्ये पडणं, यश अपयश हे काही मूल्यमापन नसतं. पहिली गोष्ट, ह्याच्यावरून मूल्यमापन होत नसतं. राजकारणामध्ये तुमच्या जागा किती, तुम्हाला निवडून आलेल्या सीट्स किती, तुमचं बलाबल किती, त्यापेक्षा तुमचं पक्ष काय महत्त्व ठेवतो त्या राज्याच्या राजकारणामध्ये, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. होय, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आज शिवसेनेला सबंध महाराष्ट्रामध्ये आज शिवसेनेला मानलं जातं. आज या सगळ्या केंद्रातल्या महासत्तांपुढे देशातला एकमेव पक्ष जो लढाव पुकारतोय, लढाव उभारतोय, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निधड्या छाताडाने तो लढाव उभारतोय, तो आहे फक्त एकमेव शिवसेना नावाचा, हा 4 अक्षराच्या नावाचा पक्ष. आज मला एक पक्ष तुम्ही केंद्रामधला शोधून दाखवावा, म्हणजे इंडिया आघाडीतला सुद्धा जितकं कडवट विरोध शिवसेना, म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्षाला त्यांचं हे यश चांगलंच पचलं असतं जर शिवसेनेसारखा पक्ष त्यांच्या सोबत असता तर. आज ही सगळी बेडकं घेऊन ते फिरत आहेत, ज्याला नावं शिवसेना मिळालेली आहेत. या बेडकांचा आणि शिवसेनेचा काहीच संबंध नाही. ही झालेली बेडकं आहेत जी स्वतःला बैल करून दाखवायचा प्रयत्न करतायत. या टोळ्या आहेत, टोळ्या. या ज्या कुठल्या निवडून आल्या 56 आमदार घेऊन, या सगळ्या टोळ्या आहेत, टोळ्या. या टोळ्यांचा आज ना उद्या कार्यक्रम संपेल. बघा, शेवटी कसं असतं, एक विशिष्ट काळ जातो. दैत्यांचा सुद्धा काही काळ माज सहन करायला लागतो, बरोबर ना. भगवान हनुमंताला सुद्धा ज्यावेळेस कलियुगाची सुरुवात झाली, भगवान हनुमंताला सुद्धा कलियुगाने किती त्रास दिलेला आहे तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे. या दैत्यांचा सुद्धा एक विशिष्ट काळासाठी सामना करावा लागतो, पण त्यातनं जे समुद्र मंथन होईल तो मात्र त्यावेळेस मात्र ह्या दैत्यांचा नरसंहार मात्र चांगलाच होईल. आणि तीच परिस्थिती आहे शिवसैनिकांनो. आज कसं होतंय, तुम्हा सर्वांच्या मनामध्ये हा विचार येत असेल, आज एक एक जण उठून चाललेला आहे. हा आजचा काळ हा कलियुगीच काळ आहे. या कलियुगी काळामध्ये जिथे शीतं असतात तिकडे भूतं मात्र चांगली पळत असतात, आणि जोपर्यंत ती शीतं तिकडे आहेत तोपर्यंतच ही भूतं तिकडे टिकतात. आज सत्ता गाढ आहे यांची, आज एक जण टिकवून दाखवायला सांगा एकनाथ शिंदेला. जशी सत्ता पडेल, समजा उद्या भारतीय जनता पक्षाने पेकाटात लाथ मारली असं समजा, एक तरी आमदार या भारतीय जनता पक्षात जाण्यापासून थांबवता येणार आहे का एकनाथ शिंदेना? जरा पहा. सारेच्या सारे आमदार भारतीय जनता पक्षाकडे अशी रांग लावून उभे राहतील, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. ही सगळी स्वार्थी माणसांची बांधलेली एक मोठ आहे, आणि या मोठीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत. ज्यावेळेस ती शीता संपतील, आणि ते विंचवाचं मी वारंवार उदाहरण देत असतो, विंचवाची पिल्लं विंचवाच्या आईलाच कुरतडून खातात. जेव्हा आईची हाडच देखील शिल्लक राहणार, कारण शिवसेना रूपी आईला खायचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेना रूपी आईला खायचा प्रयत्न केला आहे. आणि उद्धव साहेबांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर शिवसेनेच्या तुमच्या आईच्या कुशीवर तुम्ही वार केलेला आहे. असो,
तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींनी काही फरक पडणार नाही. पण आज तुमचा जो प्राणवायू जो केंद्रातून तुम्हाला मिळतो तो केंद्रातला प्राणवायू, कारण मला पानिपताच्या वेळेसचं एक चांगलं मला ते एक लिखाण मला चांगलं आठवतं, मला आठवत नाही कुठल्या पुस्तकाचा संदर्भ आहे हा, पण जर नाड्या आवळायच्या असतील तर घाव दिल्लीवर घालावा लागेल. कारण तुम्ही झाडाच्या फांद्या कितीही छाटा, झाडाच्या फांद्या छाटून उपयोग नाही. हा जो माजलेला महावटवृक्ष आहे याला जर तुम्हाला घाव घालायचा असेल, याला जर तुम्हाला संपवायचा असेल तर तुम्हाला घाव हा मुळावर घालावा लागेल. मूळ दिल्ली आहे, मूळ हे दिल्ली आहे. ही सगळी ताकद, हा सगळा दारुगोळा, हा सगळा बॉम्ब गोळा काय म्हणू शकता, हा शस्त्रसाठा, हा सगळा प्राणवायू, ही सगळी रसद जर पुरवली जाते तर ती दिल्लीतनं पुरवली जाते. आणि दिल्लीचं सरकार पाडणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दिल्ली पडली तर सगळीच्या सगळी राज्य सरळ होतील, सुतासारखी सरळ होतील. तुम्ही साधंसं उदाहरण घ्या, त्या चंदीगड महानगरपालिकेमध्ये नगर निगमच्या त्या निवडणुकीमध्ये 8-9 मतांमध्ये सुद्धा बॅलेटवर कशा प्रकारे ती ऑन कॅमेरा हेराफेरी केली गेली. नंतर कोर्टाच्या त्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसला आपली सत्ता राखता आली, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला, नाहीतर भाजपने आपली सत्ता तिथे काबीज केली होती. म्हणजे हा भाजप ऑन कॅमेरा एवढे कांड करू शकतो, तो ऑफ कॅमेरा किती कांड करत असेल याचा विचार तुम्ही एकदा करा. अनेक गोष्टी आहेत. या एकनाथ शिंदेला बघा आज प्राणवायू मिळतोय. आता बघा ना, म्हणजे विचार करा, ज्यावेळेस शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये सरकारमध्ये असताना म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास मंत्री, ठाण्याचे पालकमंत्री, गडचिरोलीचे पालकमंत्री आणि शिवसेनेसारख्या पक्षाचं सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे शिवसेना नेतेपद तुमच्याकडे होतं. आज विचार करा, शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठी जागा तुमची होती सन्माननीय उद्धव साहेबांनंतर. आता उपमुख्यमंत्री पदावर आलात, सेम अगदी परिस्थिती बघा तशीच्या तशी आहे. तुमच्याकडे 52 आमदार होते, तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, कारण भारतीय जनता पक्षाकडे 104-105 आमदार. 52 आमदार असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिलं गेलं, कारण भारतीय जनता पक्षाला आपलं राजकारण साधायचं होतं, भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी राजकारण साधायचं होतं. अगदी तसंच 45 आमदार असलेल्या व्यक्तीला 78 आमदार असलेल्या पक्षाने मुख्यमंत्री पद बिहारमध्ये दिलेलं आहे, जनता दल युनायटेडला. मग तेच राष्ट्रीय जनता दल म्हणतोय आमच्याकडे 79 आमदार आहेत, पलटूराम चाचा आमच्यासोबत या, मुख्यमंत्रीपद तुम्हालाच राहील. तिकडनं केंद्रातली सत्तेतून तुमचा तो सहभाग काढा, तुमचा तो पाठिंबा काढा. केंद्रात देखील महत्त्वाचं पद पलटूराम चाचा तुम्हाला मिळू शकतं, कदाचित पंतप्रधान पद देखील मिळू शकतं, आम्हाला नाही माहिती. जे काही असेल ते पंतप्रधान पद किंवा तेलुगू देसम सारख्या पक्षाला राष्ट्रपती पद, या अशा पदांनंतर देखील ही माणसं तिथे राहतील असं मला वाटत नाही. या गोष्टी लवकरच घडतील, कारण आजची देखील आज तकची बातमी तुम्ही सर्वांनी पाहावी. अनेक गोष्टी आहेत, मी कदाचित जमल्यास ज्या वेळेस अशा बातम्या येतील त्या सर्व तुम्हाला लिंकमध्ये देत राहील. कारण बिहारमध्ये काय घडतंय ते आपल्या इकडे माहिती नसतं, पण ज्या वेळेस महत्त्वाचे काही बातम्या आपल्याकडे पोहोचतात किंवा रेफरन्सेस आपल्याकडे पोहोचतात त्या तुम्हा सर्वांकडे पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. महाराष्ट्रात देखील तुम्हाला एक सांगतो, या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तुम्ही पाहिलं असाल, अजित पवारांनी आपल्या आवडीचं खातं अर्थखातं मात्र आपल्या हातात ठेवलं. पण ह्या माणसाला 56 आमदारांचा मालक, मला तर खरं कधी नवल वाटतं. राज ठाकरेंसारख्या ठाकरे ब्रँड असणाऱ्या माणसाला जनतेने 0 आमदार दिले. बघा इथून विचार करा मी काय सांगतोय, कशा प्रकारे हा घोटाळा आणि एक व्यापक घोटाळा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. राज ठाकरे आपल्या यशाच्या सर्वोच्च स्थानावर असताना 2009 मध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने या नवख्या पक्षाला 13 आमदार दिले होते. किती? 13 आमदार. आणि हा एकनाथ शिंदेसारखा एखादा नेता अचानक उठतोय, शिवसेनेचं जरी नाव चिन्ह जरी असलं तरी देखील, चला धनुष्याची काही मतं आपण सोडली, धनुष्याला काही चुकून झालेली मतदान सोडलं, या माणसाला एवढे 56 आमदार देईल इतकी महाराष्ट्रातली जनता स्वाभिमान नसलेली किंवा स्वाभिमान विकून खाल्लेली नक्कीच नाहीये. हा झालेला आहे ना, हा सगळा घोटाळा आहे. शरद पवार साहेबांपेक्षा अजित पवारांना जास्त आमदार, म्हणजे ज्या पक्षाचे जवळपास 8-9 खासदार आहेत त्या पक्षाला 10 आमदार मिळतात. काँग्रेससारख्या पक्षाला 13 खासदार असलेल्या पक्षाला मला वाटतं 14 आमदार मिळतात. हे देशाच्या इतिहासातलं पहिलं उदाहरण असेल, देशाच्या इतिहासातलं. असो, ठाण्यात देखील यांचे नाड्या टाईट करायची कामं भारतीय जनता पक्षाने चांगलीच केलेली आहेत. मी सगळं पाहतोय इथे.
मला म्हणजे भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्ह्यामध्ये, तुम्ही मला अनेक जणांचे प्रश्न येतात की ठाण्यामध्ये सध्या शिवसेनेची काय परिस्थिती आहे. शिवसैनिकांनी एक गोष्ट बघा, हे जे आजचं जे विश्लेषण आहे हे एक संवाद आहे, एक संवाद आहे. मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगतो ठाणे जिल्ह्याची. ठाण्यामध्ये 18 पैकी शिवसेनेला एकही जागा मिळालेली नाही. का नाही, कशी नाही, याचं त्या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेतलेल्या आहेत. काय घडलं आहे, कुठे कुठे काय काय घडलं, स्थानिक राजकारण असेल किंवा काय काय, सगळं आपण पाहून घेतलेलं आहे. त्या सगळ्या सध्या गोष्टी मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवत नाही. पण शिंदे टोळीला सहा आमदार आणि भारतीय जनता पक्षाला 9 आमदार मिळालेले आहेत. ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे स्वतःकडे ठेवू पाहत आहेत, जे भारतीय जनता पक्ष देणार नाही. गणेश नाईकांसाठी जवळपास हे खातं फिक्स झालेलं आहे. खातं म्हणण्यापेक्षा पालकमंत्रीपद फिक्स झालेलं आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे मागच्या 2-2.5 वर्षामध्ये शिवसैनिकांनी, ठाण्यामध्ये शिवसैनिकांची संख्या मी तुम्हाला आजही सांगतो जवळपास 8 ते 9 लाखांच्या घरामध्ये आहे. 5.5 लाखांचं मतदान तुम्ही पाहिलं असाल लोकसभेला शिवसेनेला झालं. मी तुम्हाला पुन्हा सांगतो ईव्हीएमचा फॅक्टर जरी आपण बाजूला ठेवला, समजा ईव्हीएमचा हा एक फॅक्टर बाजूला ठेवला, ठाण्यामध्ये एक गोष्ट मान्य करावी लागेल. मग हीच गोष्ट थोड्याफार प्रमाणामध्ये तिकडे मला रत्नागिरी सिंधुदुर्गात देखील दिसते. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीने जरी आपण लढलो असलो, महाविकास आघाडी करून जर लढलो असलो, तरी ठाण्यामध्ये, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये या लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुलनेने हे कमकुवत होते. ज्यावेळेस आपण एकत्र लढत होतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं एक विशिष्ट मतदान शिवसेनेला पडायचं. जवळपास 2.5 ते 3 लाखांचं ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं मतदान आहे. ज्यावेळेस शिवसेना एकट्याच्या जीवावर उतरली त्यावेळेस शिवसेनेला 5.5 लाखांचं झालेलं मतदान हे शिवसेनेच्या एकट्याच्या जीवावरचं मतदान होतं. एक 40-50 हजार तुम्ही बाजूला काढा. ठाण्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाहीत. जे काही होतं शिवसेनेचं स्वतःचं अस्तित्व होतं. आज सगळी सत्ता एका बाजूला, मुख्यमंत्री एका बाजूला, मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ एका बाजूला उभा, भाजप एका बाजूला, सगळीच्या सगळे आमदार खासदार सगळ्याच्या सगळं ह्यांच्याकडे असताना ठाण्यामध्ये शिवसेना रिकाम्या खिशानीशी लढली. अंडरलाईन करा या शब्दाला. ठाण्यामध्ये शिवसेना रिकाम्या खिशानीशी लढली आणि ठाण्यामध्ये शिवसेनेने 5.5 लाखांचं मतदान घेऊन दाखवलं. एकनाथ शिंदेच्या नाकावर टिचून 5.5 लाखांचं मतदान घेऊन दाखवलं. काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ, जो बॅकलॉग भारतीय जनता पक्षाचा असायचा, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे बळ शिवसेनेला मिळायचं, तो बॅकलॉग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला भरून काढता आलाच नाही. मी असं म्हणणार नाही त्यांनी काढला नाही, त्यांना तो भरून काढता आला नाही, कारण त्यांच्याकडे तेवढं बळ नव्हतं जेवढं भारतीय जनता पक्षाचं बळ शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायचं. शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष होता. आज विचार करा ना तुम्ही, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे टोळी म्हणजे आमदारांसकट 67 पैकी 64 नगरसेवक त्यांच्याकडे असताना, 67 पैकी 64 नगरसेवक शिंदेकडे असताना, जवळपास 2ही आमदार त्यांच्याकडे असताना, सबंध पैसा विचार करा, आर्थिक रसद स्वतःकडे असताना, सगळी मंत्रालय असताना, विशेषतः मुख्यमंत्री पद असताना, सगळी प्रशासन हाताशी असताना 5.5 लाखांचा शिवसैनिक ज्यावेळेस राजनजी विचारे साहेबांच्या पाठीशी उभा राहतो त्यावेळेस तुम्ही समजून जायचं खरा पक्ष कुणीकडे आहे. आज तुम्हाला आणखी एक मला जमेची बाजू मी तुम्हाला सांगेल, व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही. पण गृहमंत्री पद हे एकनाथ शिंदेकडे न जाणं हे देखील आपल्यासाठी खूप चांगलं आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. ह्या पदाचा वापर करून ठाण्यात तर होणार, महाराष्ट्रभरच होईल, पण ह्या पदाचा वापर करून शिवसैनिकांवर केसेस टाकणं, त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवणं, प्रशासनाचा वापर करून घेणं आणि शिवसैनिकांचे मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, जवळपास हजारो शिवसैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या ठाण्यामध्ये. काहीही खोटे नाटे आरोप लावायचे, केस टाकायची, FIR करून घ्यायच्या, त्यांना तारखांसाठी त्यांना भिडवत ठेवायचं. कित्येक शिवसैनिकांचे धंदे उद्ध्वस्त केले, त्यांची आस्थापनं उद्ध्वस्त केली, त्यांच्या घरांवर बुलडोझर आले, त्यांची दुकानं तोडली गेली, त्यांचे हॉटेल्स तोडले गेले, त्यांच्या रस्त्यावरच्या साध्या शिवसैनिकांच्या वडापावच्या गाड्या तोडल्या गेल्या.
विचार करा, जर एवढ्या खालच्या थरावर उतरून हे राजकारण होत असेल, राजकारण घरांमध्ये पोहोचत असेल, घरच्यांना मारहाण करणं, घरच्यांना मारहाणीसकट त्यांना फोन करून धमकावणं, घरच्यांना धमकावणं, या अशा थरापर्यंत जर महाराष्ट्राचं राजकारण, विशेषतः ठाणे जिल्ह्याचं राजकारण जर गेलं असेल, तर तुम्ही मला सांगा माझ्यावर कित्येक वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कित्येक वेळा हल्ले करण्याचा प्रयत्न झालेला आहे. कित्येक हल्ले तर आम्ही परतवून लावलेले आहेत. आज बोलणाऱ्यांना संपवलं जातं, म्हणजे आपल्या विरोधात बोलणारा एकही ठेवायचं नाही, याला म्हणतो आम्ही हुकुमशाही. आज ठाण्याचं वातावरण हे असं असताना अशा परिस्थितीमध्ये जर गृह मंत्रालय जर भेटलं असतं तर आज त्याचा वापर शिवसैनिकांच्या विरोधात सगळ्यात जास्त झाला असता. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे पालकमंत्रीपद ठाणे जिल्ह्याचं जर गणेश नाईकांकडे जात असेल, मी तुम्हाला सांगतो चांगली गोष्ट आहे. ह्या व्यक्तीचे आणि शिवसेनेचे संबंध तसे चांगले आहेत अजूनही. तुम्ही पाहिलं असाल, आजवर इतके जण सोडून गेले, पण गणेश नाईक आणि शिवसेनेमध्ये कधी तो वाद पाहण्यात तुम्हाला आला नाही. ते क्रॉसिंगचे रिलेशन्स कधी पाहिले नाही, किंवा क्रॉसिंगचे शब्द कधी, किंवा घालून पाडून बोलणारे शब्द कधी गणेश नाईक आणि त्यांच्या पूर्ण परिवाराकडनं कधी आले नाही. शिवसेनेकडनं त्यांच्यावर काही तशा प्रकारचा वार झालेला नाही. या गोष्टी लक्षात घ्या. संबंध चांगले आहेत आणि यांनी यावं ही देखील सध्याची काळाची गरज आहे, कारण ही व्यक्ती येणं हे आपल्यासाठी चांगलंच असणार आहे, हे लक्षात घ्या. मी कुठेही कोणाची इथे तारीफ करण्याचा माझा उद्देश नाही, पण राजकारणातले खाचा खळग्या मी तुम्हाला सांगतो, यांनी यावं हे शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी चांगलंच आहे. या माणसांच्या हातात ही जर पदं गेली ना पुन्हा, तर सगळं विकून खातील. ही असली परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना अतिशय भक्कम आहे. शिवसेना ठाणे हा पुन्हा उभा करेल. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, गड राहिलेला आहे, तो पुन्हा उभा करेल. सगळ्यात पहिली सत्ता ठाण्याने दिलेली आहे. सतीश प्रधान असतील, जे खरं तर ठाण्यातल्या शिवसेनेला, ठाण्यात जर खऱ्या अर्थाने शिवसेना कोणी वाढवली असेल सगळ्यात सुरुवातीचा काळ, जो सुरुवातीचा फार पूर्वीचा काळ, तर सतीश प्रधानांचं नाव हे घ्यावंच लागेल. ह्या व्यक्तीमुळे ठाण्यामध्ये शिवसेना वाढली. त्यानंतर वसंत मराठे असतील, मुदा जोशी असतील, अनेक नावं घ्यावी लागतील. धर्मवीर दिघे साहेब, ठाण्याचे सर्वात जास्त काळ राहिलेले ठाणे जिल्हा प्रमुख धर्मवीर दिघे साहेब. डॅशिंग, ह्या माणसाचं नाव म्हणजे बापरे. म्हणजे धर्मवीर दिघे साहेबांचे सांगावे तितके किस्से कमी आहेत. ठाण्यामध्ये इतकं शिवसेना वाढीसाठी यांनी आपलं आयुष्य समर्पण केलं. धर्मवीर दिघे साहेबांनी कधीही ठाण्यामध्ये भाजप आणि कमळी वाढू दिली नव्हती. आज तुम्ही पहा ना, कमळी वाढते, फुलते ठाण्यामध्ये. 18 पैकी जवळपास त्याही वेळेत 9 आमदारक्यांवर कमळी होती. मग कोणाचा ठाणे जिल्हा राहिला? एकेकाळी 11-12 आमदारक्या असलेला शिवसेनेसारखा पक्ष आज शून्यावर येतो. कमळी वाढली ठाण्यामध्ये, कमळी वाढली. याचं हे लक्षात आलं पाहिजे. आज काय आहे, हम तो झोला उठा के निकल जाएंगे, म्हणजे ह्यांचं कसं झालंय, आज काही नाही राहिलं ना आपल्याकडे, उद्या नाव जरी गेलं ना, चला कमळीमध्ये विलीन होऊयात, काही नाही. पण शिवसेनेचं या 4-5 वर्षामध्ये केलं गेलेलं नुकसान हे कधी भरून येता येणार नाही. त्यासाठी मी सांगतो, ज्या काही घडामोडी बिहारमध्ये घडत आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. लक्ष ठेवून राहा या सगळ्या घडामोडींकडे. तेलुगू देसम पक्ष आणि जनता दल युनायटेड पक्ष या 2 पक्षांनी केंद्रातला सत्तेतला सहभाग काढून घेणं फार गरजेचं आहे. तो तशा प्रकारची वातावरणं तयार झालेली आहेत. आता भारतरत्न देण्याची आमिष दिली जातील, जिल्ह्याला, तुमच्या राज्याला एवढ्या कोटींचा, लाख कोटींचा निधी देण्याची आमिष दिली जातील. सगळं काही होईल, पण तरी देखील या देशाचा विकास आणि या देशाची भविष्यातील लोकशाही टिकावी, ही जर गोष्ट ह्यांच्या डोक्यांमध्ये फिट झाली तर नक्कीच पुढच्या काही महिन्यामध्येच हा सारी पटाचा खेळ बदललेला तुम्हाला दिसेल. अनेक गोष्टी आहेत, तुम्हा सर्वांसमोर घेऊन येत राहील, पण खेळ बदलतोय, वारं फिरतंय आणि भाजपचे ते बुरुज गडगडू लागलेले आहेत. त्या बुरुजाचे चिरे आता भेगा पडू लागलेले आहेत, ते चिरे निखळू लागलेले आहेत. असो, तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या. जय महाराष्ट्र.